नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. दूधगंगा वेदगंगा नद्यांची पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या जनतेत भीती. गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने दूधगंगा वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढच होत असून सध्या नदीच्या पाण्याने कारदगाव ग्रामदेवत बंगारबाबा देवस्थानला वेढा घातले आहे. तर बारवाड येथील स्मशानभूमीबरोबर शेतातून पाणी शिरल्याने व अद्याप पाणी वाढतच असल्याने नदीकाठावरील गावातील जनतेतून आता पूर येतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. प्रतिवर्षी आषाढी एकादशीनंतर पावसाला सुरुवात व्हायची, मात्र चालू वर्षी मे महिन्यापासूनच पावसाने सुरुवात केली असून जवळजवळ दीड महिना पावसाची संततधार सुरूच आहे. आतापर्यंत 3 वेळा कारदगाव बारवाड येथील दूधगंगा नदीवरील व भोजवाडी शिवापूरवाडी दरम्यान वेदगंगा नदीवरील पूल चौथ्यांदा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील सर्वच वाहतूक बंद झाली असल्याने या परिसरातील लोकांना लांब पल्ल्यावरून प्रवास करावा लागत आहे. तर सध्या वाढलेले पाणी व अद्याप सुरू असलेल्या पावसामुळे पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे मे महिन्यापासून पावसाने सुरुवात केल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी मशागत केलेली नाही, त्यामुळे पेरणीची कामे खोळंबून राहिली आहेत. तेव्हा आता तरी तुझे बरसणे थांबव रे बाबा, अशी पावसाला विनवणी करताना शेतकरी वर्ग दिसत आहे. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड.